साठी माझ्या माहितीप्रमाणे राजू दादा आले होते. एक नाटोशी गावचे सिनियर खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. एक टेनिस क्रिकेटचा एक मोठा अनुभव असलेला हा खेळाडू म्हणून आम्ही या खेळाडूंच्याकडे पाहिलं जातो. तर आटोली संघाकडून सलामी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तुषार, एका अनुभवी गोलंदाज मोरणा क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना तुषारचा चांगला खेळ राहिला. एक चांगला गोलंदाज म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलं जात आहे. तोच गोलंदाजी मार्गवरती तुषार एक पॉवर प्लेचं षटक हाताळताना आपण पाहतोय. एक जबाबदारी असेल, पॉवर प्लेचं षटक म्हटलं की एक जबाबदारी, आणि ती जबाबदारी घेऊन गोलंदाजी करावी लागते. चला पंच, दोन्ही पंचांना विनंती असेल आपण लगेचच सामना चालू करून घ्या. कुलदीप सर, फक्त टाइम सेट करायचा आहे. कुलदीप सर, मॅच लावतोय सुरुवात. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल म्हणजे मॅच लावतोय सुरुवात. गोलंदाजी मार्क होती तुषार. अक्षय, पहिला चेंडू अगदी पटकावलाय अक्षय यानं. पहिल्या चेंडूवरती श्री गणेशा झालाय तो जयसिंग स्पोर्ट नाटोशी संघाचा. एक या धावानं श्री गणेशा झालाय नाटोशी संघाचा. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय तुषार सातत्यानं चांगली गोलंदाजी करणारा हा गोलंदाज. ज्या वेळेला संघ अडचणीत असतो त्या वेळेला अडचणीतून बाहेर काढणारा हा गोलंदाज म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलं जात आहे, तोच तुषार. फटका खेळाय समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नयन याच्या बॅट मधून चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला, परंतु क्षेत्ररक्षक होता. डीप मधून प्रोटेक्शन होतं चेंडूला. 2 धावा, या 2 धावानं धाव फलकावरती लागले गेले तर नाटोशी संघाच्या. तर गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय, गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय गोलंदाज तुषार एक चांगली गोलंदाजी करतोय. ओ फटका खेळा, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. स्वतःच्या पॉलिथ्रोमध्ये झेल टिपला जाईल का? हो, स्वतःच्या पॉलिथ्रोमध्ये झेल टिपला जातोय. तुषार चले जावचा इशारा केला तो अक्षय शिर्के यांना. एक मोठी खेळी करायचा प्रयत्न होता या खेळाडूचा, परंतु जडांत करणारा मात्र तंबूचा रस्ता धरेल आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. मनीष, एक अनुभवी खेळाडू नाटोशी संघाचा मोरणा भागात. या सुद्धा खेळाडूचं नाव राहिलं तोच मनीष आणि नयनला मात्र डाव सावरावं लागेल, चांगली सुरुवात करावी लागेल, कारण अक्षय सारखा एक मोठा खेळाडू डगावच्या दिशेने येत असताना संपूर्ण जबाबदारी घ्यावी लागेल ते मनीष आणि नयन या जोडीला. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहिला तर तुषार एक चांगला गोलंदाज म्हणून या गोलंदाजाचा मी सातत्यानं उल्लेख करत असतो. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अक्षय सारख्या खेळाडूला डगावचा मध्ये पाठवले तेच या गोलंदाजानं. पुढील चेंडू फटका खेळा, क्षेत्ररक्षक आहे, चुकी होते नयन याच्याकडून. बॅक टू बॅक दुसरी विकेट जाते नाटोशी संघाची. काय गोलंदाजी राहिले, सुरेख गोलंदाजी. याच कारणासाठी कर्णधारांना आमंत्रित केलं गेलं होतं या गोलंदाजाला आणि ते काम चोख पार पाडताना दिसतोय तोच तुषार. मनीष अगदी गोल्डन डकची शिकार ठरलाय. मागील हप्त्यामध्ये सुद्धा या खेळाडूकडून चांगली कामगिरी झाली नव्हती. मागील हप्त्यामध्ये सुद्धा गोल्डन डकची शिकार ठरणारा हा खेळाडू. बॉडी लँग्वेज पहा मनीषची, काय बॉडी लँग्वेज आपल्याला पाहायला मिळते. जड अंतकरणानं मात्र तंबूचा रस्ता धरतोय. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. ज्या खेळाडूकडे अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहिलं जातो तो अजित शिर्के. अजित आणि नयन या जोडीला मात्र अगदी सावध खेळ करावा लागेल, कारण 2 महत्त्वपूर्ण खेळाडू डगावच्या दिशेने आल्यानंतर मनीष असेल, अक्षय असेल, त्यानंतर मात्र डाव सावरावा लागेल. चांगली गोलंदाजी राहिली तुषार यांची. ओ कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय. वन्स चेंडू सीमारेषेचा जातोय, बाहेर येतोय. दणदणीत आणि खणखणीत चौकार. मगाशीच मी उल्लेख केला होता अजित या खेळाडूचा. ज्या वेळेला संघ अडचणीत असतो त्या वेळेला धावून येणारा हा खेळाडू म्हणून अजितकडे पाहिलं जात आहे. कुठेतरी दबाव आला होता नाटोशी संघावरती, तो दबाव झुगारताना पाहतोय आपण. अजित याच्या बॅटमधून आला चौकार आणि या चौकारांशी संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती. 6 धावा झालेत. अजूनही या षटकातील चेंडू बाकी असतील. शेवटचा चेंडू बाकी आणि शेवटच्या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर चांगली धावसंख्या होऊ शकते. फटका खेळला अजितनं, जागा सोडले, मिस फील्ड आणि चेंडू सह निघून जातो सीमारेषेच्या बाहेर. येईल चौकार आणि या चौकारांशी संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती. 10 धावा.
बॅक टू बॅक दुसरा चौकार अजित यांच्या बॅटमधून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते 10. आता मात्र वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी कोण असा स्पेशलिस्ट गोलंदाज असेल आटोली संघाकडून, कारण तुषारनं मात्र चांगली गोलंदाजी केली. अगदी जरी 10 धावा खर्च केल्या असल्या तरी 2 महत्त्वपूर्ण विकेट मिळवण्यात त्याला यश आलं. मनीष आणि अक्षय हे एक स्फोटक फलंदाज म्हणून ओळखले जाते, त्या जोडीला मात्र डगआउटमध्ये पाठवण्यात त्याला यश आलंय. तर गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय नवीन गोलंदाज रितेश, गोलंदाजी मार्गवरती रितेश. तर मात्र आता स्ट्राईकवरती नयन सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. अगदी चांगला खेळ करावा लागेल ते नयन याला. संघ थोडासा अडचणीत सापडला, त्या अडचणीत सापडलेल्या संघाला बाहेर काढावं लागेल. चला स्पीडअप घ्यायचा आहे, आम्ही टाइम सेट केलं याची नोंद घ्या प्लीज. गोलंदाजाला विनंती असेल, गोलंदाज रितेश. फटका खेळाय, अगदी क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, डीप मधून प्रोटेक्शन आहे चेंडूला. तोपर्यंत 1 धाव पूर्ण. 1 या धावानं धावफलक पुढे सरकलाय. धावफलकावरती धावा जोडल्या गेलेत. 11 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. आता मात्र स्ट्राईक रोटेट झाले. ज्या फलंदाजच्या बॅटमधून आपण 2 चौकार पाहिले तोच अजित स्ट्राईकवरती आपण पाहतोय. संपूर्ण जबाबदारी मात्र अजितच्या खांद्यावरती आल्या. एक चांगला खेळ करावा लागेल तो अजित याला. पुढे खेळण्याचा प्रयत्न होता, मोठा फटका खेळायचा होता, परंतु बॅटच्या टप्प्यात चेंडू नव्हता. पंच सांगतील 1च धाव. डिक्लेरेशन झोनमध्ये हा चेंडू जातोय. 1 या धावानं धावफलक पुढे सरकलाय. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. अजूनही या षटकातील चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू बाकी आहेत, म्हणजेच 2 चेंडूंचा खेळ झालाय. 4 चेंडूमध्ये अजूनही जर 10-15 धावा जरी आल्या तरी संघ चांगल्या सुस्थितीत जाऊन पोहोचल. संघाला आकार आणि उकार मात्र नक्कीच मिळू शकतो. आणि स्फोटक फलंदाज म्हणून मी सातत्यानं उल्लेख करतो तोच अजित स्ट्राईकवरती आपण पाहतोय. ओहो, कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय. डीप मधून प्रोटेक्शन आहे. तोपर्यंत 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण. आजची रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला ताळमेळ, चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं. ज्यावेळेला तुम्ही 2 धावा घेत असता त्यावेळी कॉलिंग महत्त्वाचं होतं आणि तेच कॉलिंग आपल्याला चांगलं पाहायला मिळालं दोन्ही फलंदाजांमध्ये. अजितनं मात्र कुठेतरी डाव सावरलं नाटोशी संघाचा. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 14. हो, लेग स्टंपवरती सोडलेला हा चेंडू पंच नक्कीच आमच्याकडे वरतील. पंचांचा हात समांतर रेषेला म्हणजे धाव येते अवांतर. या अवांतर धावाने धावफलक पुढे सरकलाय. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहे 16. या अवांतर धावा मात्र कुठेतरी रितेशला रोखाव्या. पंच वाईट +1 आहे का मनोज? 1च धाव ना, 1च धाव धावफलकावरती. 15 धावा धावफलकावरती. हो, अगदी समोरच्या दिशेने फटका खेळा. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं आटोली संघाकडून क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. लाजवाब क्षेत्ररक्षण. तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 या धावसंख्येने धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 17 धावा. पाहायचा आहे खेळाडूला जर दुखापत झाले का पाहायचा आहे. एक खेळाडू, अतिरिक्त खेळाडू पंचांना विचारून मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊ शकता. पाणी घेऊन जायचं आहे. जर खेळाडूला दुखापत झाली असेल तर पाहायचं आहे. आटोली आणि नाटोशी संघामध्ये आपण हा सामना पाहतोय. दोन्ही टीमचा जर उल्लेख केला तर मोना क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना दोन्ही टीमचा चांगला खेळ राहिलाय. आटोली आणि त्यांच्या विरोधात जयसी स्पोर्ट नाटोशी संघ. आटोली संघ काय क्षेत्ररक्षण करतोय, लाजवाब गोलंदाजी राहिले, परंतु तितकंच चोख उत्तर दिलं जात आहे ते नाटोशी संघाच्या खेळाडूंच्या कडून. चला स्पीडअप घ्यायचा आहे. आपण विनंती असेल की स्पीडअप घ्या. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय रितेश. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली रितेशची सुद्धा. अगदी तुषारच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूवरती. काय क्षेत्ररक्षण केलंय. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु 1 या धावावरती समाधान मानावं लागतंय.
आता मात्र स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईक वरती जातोय नयन. नयन कशा पद्धतीचा खेळ करेल, कारण आतापर्यंत संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 18 धावा पोहोचल्यात धावफलकावरती. शेवटचा चेंडू, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येईल का? ओहो, फटका खेळलाय क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली, त्याच्या माध्यमातून होत नाही कोणतीही चुकी, म्हणजे होतोय विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3 नाटोशी संघाला लागतोय. नयन मात्र बाद होतोय. अगदी फटक्याला या ताकद कमी पडली. क्षेत्ररक्षक होता सीमारेषेवरती तैनात आणि त्याच्या माध्यमातून केली नाही कोणतीही चुकी. नयन याची जागा घेण्यासाठी नाटोशी संघाचा एक स्फोटक फलंदाज म्हणून ज्यानं ओळख निर्माण केली तोच हनुमंत देसाई मैदानाच्या आतमध्ये आपण जाताना पाहतोय. आता मात्र उर्वरित फक्त 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि 6 चेंडूमध्ये नयन आणि अजित ही जोडी किती धावसंख्या उभारेल? शेवटचं षटक, हाणामारीचं षटक आणि षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय. संदीप गोलंदाजी मार्गवरती. संदीप शेवटचं षटक हाताळण्यासाठी, या हाणामारीचं षटक आणि षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती संदीप. तर स्ट्राईक वरती अजित, ज्यानं मात्र या डावाला चांगली आकाराने होकार दिला, या धावसंख्येला आकाराने होकार दिला. तोच थोडासा एन्जॉर्ड दिसतोय हा खेळाडू, परंतु मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो तोच रणजित, सॉरी अजित. ओहो, मोठा फटका खेळायचा होता अजितला. झेलबाद होतोय हा फलंदाज. त्याची जागा घेण्यासाठी नाटोशी गावचे एक सिनियर खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जात आहे, त्याचं राजू बेसे मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र हनुमंत आणि राजू उर्वरित फक्त 5 चेंडूंचा खेळ बाकी आणि 5 चेंडूमध्ये किती धावफलकावरती जोडल्या जातील? अजितच्या बॅटमधून आपल्याला धावा पाहायला मिळत होत्या, परंतु हा एन्जॉर्ड झाला खेळाडू. त्यानंतर मात्र त्याचा खेळ कुठेतरी थांबला गेला आणि डगआउटच्या दिशेने येताना आपण पाहतो या खेळाडूला. ज्या वेळेला संघ अडचणीत असतो त्यावेळेला बाहेर काढणारा हा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिजे. चला स्पीडअप घ्या संदीप, आपण स्पीडअप घ्यायचं आहे. स्ट्राईकवरती आता आपण पाहतोय राजू यांना. पंच नक्कीच कुलदीप सर आमच्याकडे वळतात. पंचांचा आता समांतर इशारा, म्हणजे या चेंडूवरती 2 धावा असतील, 2 धावा ऍड केल्या जातील. 2 धावाच्या सहाय्याने धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 20 धावा. स्ट्राईक वरती राजू. ऑफसाईडला खेळायचा होता, परंतु डिक्लेरेशन झोन मध्ये हा चेंडू जातोय. 1च धावा असेल. 1 या धावाने धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 21 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या जात आहेत. अजूनही या षटकातील चेंडू बाकी आहेत. 3 ना. ओ, फटका खेळा समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय. थोडासा मानवी अडथळा आला, तोपर्यंत 2 धावा पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? ओ, तिसऱ्या धावासाठी जागा सोडली गेली. पंच काय सांगतील? 4थ्या धावासाठी जागा सोडली जाईल का? ओ, 3च धावा पूर्ण. 3 धावा सुरक्षितरित्या पूर्ण. 3 धावाच्या सहाय्याने धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र स्ट्राईक वरती गेला हनुमंत. मोठे फटके खेळेल का हनुमंत? मोठा फटका खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. क्षेत्ररक्षकाकडून झेल जमिनीला दान केला जातो. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 धावाच्या सहाय्याने धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 26 धावा. अजूनही या षटकातील चेंडू बाकी आहेत. 3 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी. 2 चेंडू पंच सांगताय. 2 चेंडू. थोडस गुणलेखाकडून चुकी झाली, आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आणि 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले. ओ, फटका खेळलाय कव्हरच्या डोक्यावरून. खेळाडू करतोय चुकी. पंच सांगतात हा चौकार असेल. मी मगाशीच उल्लेख केला होता हनुमंत या खेळाडूचा.
जर हनुमंतला असा फटका खेळायला मिळाला तर नक्कीच मात्र मोठी धावसंख्या उभारू शकतो हा खेळाडू, कारण स्फोटक फलंदाज म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 30 धावा पोहोचले धावफलकावरती. अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे आणि शेवटचा चेंडू मात्र संदीपला चांगल्या पद्धतीने हाताळावा लागेल, कारण एक टप्पा पकडावा लागेल. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर नाटोशी संघ चांगल्या स्थितीत पोहोचेल. शेवटच्या षटकामध्ये मात्र संदीपच्या धावा आतापर्यंत आलेत. स्प्रे बघतो 12 धावा आतापर्यंत संदीपनं खर्च केले शेवटच्या षटकामध्ये. आयोजक कमिटी जर आपणास स्प्रे असेल तर खेळाडूला द्यायचा. आयोजक कमिटी या सूचनेकडे लक्ष असू द्या. आयोजक कमिटी जर फर्स्ट एड आपल्याकडे असेल तर स्प्रे पुरवायचा. आपण खेळाडूला दुखापत झालेली याची नोंद घ्या. चला शेवटचा चेंडू हाताळतोय. ओहो, फटका खेळण्या समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक करत नाही कोणतीही चुकी म्हणजे होतं विकेटचं पतन. पंच हे षटक संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर नाटोशी संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 30 धावा झालेत आणि विजयासाठी 31 धावाचं लक्ष्य आटोली संघाला. यानंतर पुढील डावाचं समालोचन दीपक हे करतील. थँक्यू सो मच विठ्ठल दादा. समीकरण झालंय 18 चेंडू आपण पाहतोय. महत्वाची मॅच ब गटातील शेवटची मॅच पाहिली जाते. एक चांगली स्पर्धा, अमरगावच्या अभिमानाची स्पर्धा, मानादेवी चषक 2026 पर्व दुसरं आपण पाहतोय. 18 चेंडूचं समीकरण झालं. 18 चेंडू 31 धावा. 30 झाल्यात. 31चं समीकरण असेल. 5च्या संडेचा रनरअप संघ पाहतोय अटोली वॉरियर संघ. खरंच कौतुक असलेल्या संघाचा युवा संघ, युवा खेळाडू. 18 चेंडू 31चं समीकरण. बॅटिंग साईड असेल अटोली संघाकडे. चांगली गोलंदाजी करावी लागेल नाटोली टीमला. जाऊया 18 चेंडू 31चं समीकरण. मॅच पाहायला मजा येईल. जो संघ जिंकेल तो संघ कुसरुण संघासोबत फाईट करेल. वाट पाहतोय कुसरुण संघ देखील. वैभव चोपदार यांचा संघ असेल. चला लगेच उतरा आतमध्ये. नाटोली संघ एक चांगली स्पर्धा पाहतोय आपण. अर्थातच गावचा अभिमान. खरंच कौतुक असेल या अमरक गावचा की एका गावामध्ये 2-2 टीम्स खेळतात. आज युवा खेळाडू या गावामध्ये खूप बनले. त्याच गावाची अभिमानाची स्पर्धा पाहतोय. खरंच कौतुक करावं लागेल या सर्व स्पॉन्सरचं, सर्व ज्यांनी आपल्याला सौजन्य दिलंय. ट्रॉफ्या सौजन्य असतील, सर्व सौजन्य ज्याने मालिकावीरसाठी कूलर दिलाय, बेस्ट बॉलरसाठी शूज, बेस्ट बॅट्समॅनसाठी शूज, क्षेत्ररक्षक शूज असेल. खरंच स्पर्धा ब्रँड पाहतोय. कशी असावी स्पर्धा तर अशी असावी. अर्थातच मोरणा क्रिकेट असोसिएशनची सर्व कमिटी पाहतोय आपण. सचिनजी पाटील साहेब असतील, दत्तादा सुरू असतील, उपाध्यक्ष अध्यक्ष गोविंददा वरंडे असतील. खरंच कौतुक करायला लागलं कमिटीचं देखील. काही दिवसामध्ये MPL चे फॉर्म देखील सोडले जात आहेत. सर्वांनी फॉर्म भरा. खरंच सहकार्य करा. आपली मोरणाची प्रीमियर लीग आपल्याला मोठी करायची आहे मित्रांनो. फॉर्म सोडले जात आहेत. फॉर्म आपल्याला भरून घ्या, अप्लाय करा. अर्थातच MPL मोरणा प्रीमियर लीग एक दमदार स्पर्धा आपल्या भेटीला येईल. आपण पाहतोय. चला मॅचला सुरुवात करा. 18 चेंडू 31चं समीकरण. मॅच पाहायला मजा येईल. ब गटातील शेवटची मॅच. जो संघ जिंकेल तो संघ फाईट करेल कुसुळ संघासोबत. मॅचला करूया. पंचांचा ग्रीन सिग्नल येतो आपल्यापर्यंत आणि मैदानाच्या आतमध्ये सलामीवर जोडी चालले. एका साईडला छोटा पॅकेट नामदेव बाबर, तर दुसऱ्या साईडला एक वेगाचा बादशाह बुमराह म्हणून ज्याला नाव दिलं. 5च्या संडेचा बेस्ट बॅट्समन रितेश बाबर चाललाय मैदानाच्या आतमध्ये. मॅचला मजा येईल. प्लीज रितेश इकडे यायचंय. रितेश आपल्याला ग्लोव्स पाहिजे मित्र. थोडं इकडे या. का भेटले जातात ग्लोव्स? आहेत का? असले तर नो प्रॉब्लेम. तर माझ्याकडे आहेत. चला जायचं लगेच मैदानामध्ये. वैभव दादा प्लीज आपण व्यासपीठावरती यात जावा आपण. नाहीतर खरंच व्यासपीठ मोकळं वाटतं. आपला एक चांगला आवाज कुसुम गावचा एक कोहिनूर आवाज आपण पाहतो. वैभव चोपदार काही दिवस शांत होते. आता सुरुवात केली पुन्हा एकदा नवीन वर्षाला. आपला संघ पोचला. एक मॅच जिंकला. याच्यामध्ये जो संघ जिंकेल तो संघ फाईट करेल कुसुम संघासोबत. चला सुरुवात करा. पंच स्पीडअप करा प्लीज दादा. अजून आपल्याला 4 सामने खेळवायचे आहेत.
एक चांगली स्पर्धा खरंच विचार केला तर विचार करतो एका गावामध्ये दोन दोन टीम्स खेळतात खरंच ती गावासाठी चांगलं नाही एका गावामध्ये दोन टीम खेळतात मित्रांनो कारण एक गाव असं आहे ना ज्या गावामध्ये जर एक्की ठेवायची असेल तर एका गावामध्ये दोन टीम असणं हे खरंच शक्य नाही एका गावची एक्की दाखवायची असेल तिथे एक टीम करणं खूप गरजेचं आहे कारण दोन टीम करून काही दाखवू शकत नाही आपल्या गावाचा जर अभिमान ठेवायचा असेल तर एक टीम करून आपला संघ जोडा आजकाल असं खूप पाहायला मिळते एका गावामध्ये दोन दोन तीन तीन टीम्स खेळल्या जातात असं करू नये मित्रांनो खरंच आपलं गाव जेव्हा आपल्याला पुढे येतं ना तेव्हा गावची एक्की दाखवायची असती खरंच तेच सांगेल आणि जाव्या मॅचच्या दिशेने नाटोची टीम प्लीज आपला 12th मॅन अमितला पाहतोय ओव्हर क्रमांक 1 पॉवर प्लेचं षटक 18 चेंडू 31चं समीकरण पंचांचा येतो ग्रीन सिग्नल मॅचला करूया सुरुवात स्ट्राईक एंडला छोटा पॅकेट नामदेव बाबर ओहो पहिला चेंडू वेगाने टाकला होता टप्पा पडला काटा बदलला पंच आपल्याकडे वळतात या सीझनचं 22 एक धाव दिली जाते संघाचं अकाउंट ओपन झालंय संघाचा श्री गणेशा झालाय अकाउंट 1 ने ओपन झालंय एक चेंडू एक धाव महत्वाची मॅच जो संघ जिंकेल तो संघ फाईट करेल कुसरून संघासोबत वर्डेवाडी संघ सेमीफायनल साठी दाखल झालाय टॉप 2 मध्ये संघ गेला अर्थातच आपण पाहतोय किल्ले मोरगिरी संघ महत्वाची मॅच वरती कोण चॅम्पियन होईल कोण रनर होईल संध्याकाळच्या सत्रामध्ये समजेल तोपर्यंत पाहत राहा चांगला मॅच खरंच पहिला चेंडू एक सिंगल बॅटने अजून धाव आलेली नाही हो 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 वेगाने टाकला होता नामदेव बाबरला जाग्यावरती उभा केला लेग बायची एक धाव आली असं वाटलं नव्हतं की हा चेंडू डॉट येईल लगातारचा दुसरा चेंडू डॉट कमबॅक गोलंदाजी करतोय गोलंदाज ओहो या वेळेला लेग स्टिक पकडली हॅलो 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 मशीन चालू आहे हॅलो हॅलो 3 चेंडूचा केस झाला बॅटने आता एक सिंगल धाव पाहतोय आपण हॅलो 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 जाऊया 3 चेंडूचा खेळ झाला धावपलक जाऊन पोहोचलाय 3च्या घरात 3 चेंडू 3 धावा महत्वाचे 3 चेंडू ओहो लेग स्टिकला खेळायचा होता 3 चेंडूचा खेळ झालाय धावपलक जाऊन पोहोचलाय आता चेंडू पण वाईट असेल ना आताचा बॉल असेल 4 धावा झालेत 4 चेंडू 4 धावा ओहो या वेळेला सरळ बॅटने सीधी बॅट नो बकवास चेंडूला फेकून दिलंय आउट ऑफ द पार्क बिग 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 षटकार इट इज अ क धावा मिळतील पुऱ्या अर्धा डझन किती टाइम शांत बसणार शांत बसायला या टीमचा संत तोडी आहे 5 चेंडूचा खेळ झालाय आणि धावपलक जाऊन पोहोचलंय डबल डिजिट 10च्या घरात 4 चेंडू शांत होता शांत बसणार नाही कारण नामदेव संघाचा कर्णधार आहे संघाचा पाठीचा कणा आहे 5व्या चेंडूवर तो षटकार कमबॅक करेल का गोलंदाज पाहतोय आपण अमितला 1 टू गो शेवटचा चेंडू हो हो अंगावरती टाकला कमबॅक चांगली गोलंदाजी चांगला चेंडू पाहतोय लेग बायचे एक सिंगल एका धावेने षटकाची होते समाप्ती 6 चेंडूचा खेळ झालाय धावा झालेत 11 31 धावीचं समीकरण आता समीकरण असेल साधं सोपं 12 चेंडू आणि फक्त 20 धावा या फक्त 20 धावा नसतील कष्ट करावे लागतील कारण पाण्याने आंघोळ केली तर दिवस बदलतो एकदा घामाने आंघोळ करून पहा मित्रांनो नशीब नक्कीच बदलेल आता थोडीशी घामाने आंघोळ करावी लागेल या आठवले टीमला पाठच्या संधीचा एक्सपिरियन्स घेऊन आला रनर अप संघ म्हणला होता पण यावेळी मेहनत करावी लागेल 12 चेंडू 20 धावा बॉलिंग अटॅक तगडा पाहतो नाटोली संघाकडे महत्वाचे 12 चेंडू धावा झालेत 11 समीकरण असेल साधं आणि सोपं 12 चेंडू 20 धावा मॅच पाहण्याजोगी पाहतोय अर्थातच मानायचा आशीर्वाद मानायदेवी स्पोर्ट अमरक संघ पाहतो त्यांचं आयोजन दमदार पाहतोय मानायदेवीचं चषक मानायदेवी चषक 2026 ची दमदार स्पर्धा मोरणा क्रिकेट असोसिएशनची सर्व कमिटी असेल सर्व असोसिएशन असेल खरंच खूप मेहनत घेतली या असोसिएशनने आणि एवढं मोठं प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलं आपल्या भागातील क्रिकेटरांना खरंच कौतुक असेल या असोसिएशनचं मॅच कडे जाऊया 12 चेंडू
20चं समीकरण. ओव्हर क्रमांक 2 मध्ये पाहतोय छोटा पॅकेट नाटोजी संघाचा नयनला पाहतोय. संघाचा हुकमी एक्का नयनला बाहेर काढलं जातंय. 12 चेंडू 20 धावा. स्ट्राईकला पाहतोय बुमरा रितेश बाबरला. ऑन साईटला फटका तर चांगला होता, दिशा थोडीशी चुकीची होती आणि त्याच्यावरती फक्त एक सिंगल धाव आणि पहिल्या चेंडूवरती येते सिंगल आणि 1ने धाव फलक जातोय पुढे 12च्या घरात. वेलकम बापू दादा, खूप दिवस तुम्ही शांत आहे. तुमचा संघ थोडा दाखवा जरा, आपला गेम बघायचा आहे. खूप दिवस शांत आपल्याला पाहतोय. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव. धावा झालेत 12. एक चेंडू 12 धावा. रितेशकडे क्षमता आहे षटका चौकार मारण्याची. बॅटिंग करावी लागेल जर जिंकायचं असेल ना. मनगटातली ताकद दाखवावी लागेल. पाचच्या संडेचा बेस्ट बॅट्समन होता हा फलंदाज. ह्याच संडेला काहीतरी करावं लागेल नवीन. पाचचा संडे विसरून जावा, गेलं ते गेलं. नवीन काही करायचं त्याच्यावरती लक्ष द्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा राईट होतो विकेट. हो 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 काय चेंडू टाकला होता, वेगाने हाताळला. पहिला चेंडू एक सिंगल, त्याच्यानंतर डॉट होता, किपरने केली चुकी आणि लेग बायची एक सिंगल. एका एका दावेने डोंगर उभा केला जातो. एका एका दावेने मॅच जिंकता येईल का आटोली संघाला. 2 चेंडू झाले, धावा झाले 13 धावा. बॅटिंग साईटिंग अजूनसाठी असेल, सागर असेल, तुषार असेल, सोपान असेल, बॅटिंग साईट तगडी असेल आटोली संघाकडे. बॅटिंग करावी लागेल. सलाम असेल तुषारला देखील. ओहो ओहो काय चेंडू काढलाय. ओहो डब्बे में डब्बा डब्बे में केक. घुटना टेक और फलंदाजाचा षटकार देख. काय फटका सजवला यार. A1 क्वालिटीचा A1 ब्रँड काय असतो ना तो याने दाखवलाय. खरंच यार कौतुक करावं लागेल. का मला बेस्ट बॅट्समनचा किताब दिला गेला संडेला, का मी बेस्ट बॅट्समन बनलोय. काय फटका होता खरंच. पाहू शकता रिप्ले टेलिकास्ट की स्कोअरच्या माध्यमातून. पायामध्ये होता, ब्लॉक होता, खेचला आणि त्याला फेकून दिलं. 7 धावांसाठी फटका लाजवाब होता यार. 6ने धावफलक जातोय 19च्या घरात. सेंडूचा खेळ झालाय. 3 धावा झालेत 19. कमिटी देखील बसले. सचिनजी पाटील साहेब असतील. लक्ष लागलं या खेळाडूकडे, लक्ष लागलंय, लक्ष लागलंच जातंय. आता बसला, पाठचा पाय वाकवला आणि मग चोपला. किती टाइम थांबणार. आता नाही थांबायचं. खरंच विचार केला का नाही आटोली संघ. इथं संपूर्ण कमिटी बसले. आज आयकॉन खेळाडूची चॉईस केलं जाईल. सचिन पाटील असतील, दत्ता सर असतील. आज रितेश बाबरकडे नजरा लागल्यात सर्वांच्या. आज रितेश बाबर आयकॉन बनेल, चॉईस बनू शकतो. क्षमता असेल. विकास शेळके पाहू शकता खेळ रितेशचा. मेहनत करतोय हा खेळाडू. बॅक टू बॅक 2 षटकार. मॅच झाली 27. ओहो हो नो लुक नो लुक नो लुक नो लुक. खेचून काढलाय, खेचून काढलाय, खेचून काढलाय आणि याच्यावरती एक सिंगल. अरे यार फटका तर लाजवाब होता. नो लुक शॉट होता. काय बॅटिंग करतोय मॅग्निफिसंट बॅटिंग. बॅटिंग तापले. धावा झालेत 26 धावा. सव्वीस झाल्या 26. गणेश 26 धावा. चेंडूचा खेळ झालाय 5. 26 झाल्यात. षटकाराने मॅच फिनिश करेल का. रितेश बाबरकडे क्षमता असेल. 2 षटकार ठोकलेत. कमिटीच्या नजरा त्याच्याकडे लागल्यात. असा एक युवा टॅलेंट, युवा खेळाडू रितेश बाबर ऑन स्ट्राईक. मेहनत मित्रांनो, मेहनत केली आणि आज मेहनतीचं फळ पाहू शकता. 1 टू एका चेंडूचा खेळ. थोडासा अडथळा आणि दबाव. हा चेंडू डॉट आला. मॅचला थोडीशी कलाटणी. महत्वाचा एक चेंडू, अचूक टप्पा. निरंतर गोलंदाजी करावी लागेल या गोलंदाजाला. एक चेंडूचा खेळ बाकी असेल. स्पीडअप करा चला. एका चेंडूचा खेळ बाकी असेल. थोडं स्पीडअप. महत्वाचा एक चेंडू. टप्पा. टप्पा चांगला होता ऑन साईडला. हलक्या हाताने खेळ उघडला. एक वेगाने धाव पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न. फंबल झाला आणि फंबल झाल्यानंतर रितेश आणि नामदेव कुठे सोडणार आहेत. एक चोटी धाव आणि 2ने धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 28 धावा. असं वाटलं होतं. रितेशचे 2 षटकार आले. मॅच आटोलीच्या बाजूने पराटली. पहिल्या षटकात असं वाटलं होतं की नाटोली संघ थोडासा भारी पडतोय. 2 षटकार, मॅचला कलाटणी. आता समीकरण झालंय 6 चेंडू आणि 3 धावेंचं. होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं करून ठेवलं या रितेशने. युवा खेळाडू, युवा टॅलेंट का म्हटलं आता या खेळाडूला. रितेश बाबर युवा आयकॉन. येत्या MPL मध्ये त्याचं देखील नाव पाहायला मिळेल. त्याच्यावरती देखील बोलावे लागेल. आटोली संघ पाहतोय खरंच मेहनतीचं फळ.
6 चेंडू 3 धावा. समीकरण बदललंय. नवीन गोलंदाज ओव्हर क्रमांक 3 मध्ये पाहतोय. ज्ञानेश्वर मान खाली घालून चालणार नाही. रितेशची बॅटिंग बघा, थोडस लाजा वाटू द्या. 6 चेंडू 3 चं समीकरण. गोलंदाज 3 मध्ये पाहतोय आपण राजूला. महत्वाचे 6 चेंडू. स्ट्रायकिंगला फलंदाज कॅप्टन कुल नामदेवला पाहतोय. अशा मॅचेस नामदेवनं खूप साऱ्या हरवून दिल्या टीमला, पण आता चालणार नाही. आता सागर बाबर भडकेल. 6 चेंडू 3 चं समीकरण. ही मॅच जिंकावी लागेल. महत्वाची मॅचला करूया सुरुवात. 6 चेंडू 3 धावा. सेकंडला नामदेव. ओहो, सिंगल सिंगल. शांतीचं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट पाहतोय. चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातोय. एका धाव्याने मॅच जिंकता येईल. आता समीकरण झाले. 5 चेंडू 2 धावा. वैभव चोपदार, कृष्णाभाऊ लगेच रेडी राहायचं. कुसुम संघ महत्वाची मॅच असेल नंतरची. जो संघ जिंकेल तो कुसुम संघासोबत फाईट करेल. 5 चेंडू 2 धावा. ओहो, पुन्हा एकदा हो हो, हा कॅच होता. थोडासा बाजूने गेला आणि चेंडू चाललाय सर्व गोशंकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. एक सिंगल. आता समीकरण राहिले ते म्हणजे फक्त औपचारिकता. 4 चेंडू ती 1 धाव. महत्वाची 1 चाव आणि त्याच्यानंतर मॅच जिंकेल आपले संघ. 5च्या संदेश रनरअप का होतो आम्ही? आमच्याकडे का सर्व आयोजनाचे नजरा लागलात? का सर्व कमिटी आमच्या संघाकडे पाहते? आपण पाहतोय सचिनजी पाटील साहेब असतील, दत्तादादा सुर्वे असतील, आयोजन कमिटी सर्व पाहतोय आपण. खरंच कौतुक करावं लागेल या कमिटीचं. डॉट चेंडू येतोय, डॉट येतोय. 3 चेंडू 1 धाव. जर ते 2 षटकार आले नसते ना, कुसुम संघ देखील टॉप मध्ये थोडासा राहिला असता. रितेशचे 2 षटकार, मॅच मध्ये कलाटणी आणि मॅच आटोली संघ नेतोय की काय. 3 चेंडू 1 सिंगल धाव. नक्कीच सचिनदादा पाटील आपले फॉर्म सोडलेत. खरंच कौतुक असेल कमिटीचं. मोना प्रीमियर लीगचे फॉर्म सोडले जातात. हो हो, यावेळी ऑन साईटला दोन्ही सरांच्या स्टाईल मध्ये मॅचला केली जाते फिनिश. हार्ड लक बॅड लक टीम नाटोशी आणि मॅच जिंकते अर्थातच मानाईस वॉरियर संघ आटोली पाहतोय. ओपनिंग जोडीने मॅच जिंकवली. कौतुक असेल रितेशचं, कौतुक असेल नामदेवचं आणि संपूर्ण टीमला शुभेच्छा असतील नेक्स्ट मॅच साठी. एकदा हारला म्हणून कधी मैदान सोडू नका, कारण एका हारेने कोणी पाठिंबा घेत नाही. जिंकत राहा, खेळत राहा. मेहनतीचं फळ कधी नाही कधी आपल्याला मिळेल. जाऊया नेक्स्ट मॅच कडे. चला या लगेच दोन्ही टीम्स यायचं प्लीज. नामदेव कॅप्टन लगेच यायचं प्लीज. विठ्ठलला टॉस उडवा प्लीज. तिथे थोडासा टॉस घ्या. यायचं लगेच कृष्णाभाऊ टॉस साठी. नेक्स्ट मॅचचा टॉस करूया. खरंच कौतुक करावं लागेल या टीमचं.